नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव अतुल गोरडे. आजचा व्हिडिओ हा CSC केंद्रचालक व महाऑनलाईन केंद्रचालक यांच्यासाठी असणार आहे. आज मी तुम्हाला तहसीलदार उत्पन्नाचा दाखला कसा टाकायचा ते शिकवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम cscservices.mahaonline.gov.in या वेबसाईटला लॉग इन करून घ्यायचं आहे ID पासवर्ड टाकून. त्यानंतर महसूल विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा यामध्ये मिळकतीचे प्रमाणपत्र या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे सुरू करा या बटनावर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. येथे अर्जदाराचं संबोधन घ्यायचं आहे. येथे अर्जदाराचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. अर्जदाराचं नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर ते नाव मराठीमध्ये आपोआप ट्रान्सलेट होऊन येतं. काही चुकल्यास ते मराठीमध्ये दुरुस्त करून घ्यायचे. त्यानंतर येथे अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकायचे. त्यानंतर मिळकत प्रमाणपत्र या ऑप्शनमध्ये मिळकतीचं प्रमाणपत्र 1 वर्षाचं काढायचं आहे की 3 वर्षाचं काढायचं आहे ते इथून निवडून घ्यायचे. माझ्या केसमध्ये अर्जदाराला 3 वर्षासाठी पाहिजे आहे, तर मी इथं 3 वर्षासाठी या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. येथे अर्जदाराचं वय टाकायचं आहे आधार कार्डवर पाहून. अर्जदाराचा व्यवसाय टाकायचा आहे इथे. त्यानंतर येथे अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता येथे टाकायचा आहे मराठीमध्ये. त्यानंतर येथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचे आणि येथे पिनकोड टाकायचा आहे. ज्या ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना स्टार आहे त्याच फक्त भरायच्या आहेत, बाकीच्या सोडून द्यायच्या आहेत. लाभार्थीचा तपशीलमध्ये अर्जदाराला दाखला कुणासाठी पाहिजे ते टाकायचं आहे. तर इथे माझ्या केसमध्ये अर्जदाराला स्वतःच दाखला पाहिजे आहे, तर इथे मी स्वतः निवडणार आहे. प्रमाणपत्राची आवश्यकता कशासाठी आहे, तर माझ्या केसमध्ये शैक्षणिक कारणासाठी अर्जदाराला उत्पन्नाचा दाखला हवा आहे, तर मी येथे शिक्षण या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक कारणासाठी असे येईल. इथे सोडून द्यायचे, काहीच भरायचं नाही आहे. त्यानंतर तलाठी यांनी जारी केलेल्या उत्पन्नावरून येथे उत्पन्न टाकायचं आहे. उत्पन्नासोबत जोड कागदपत्रामध्ये तलाठी अहवाल निवडून मला मंजूर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि समावेश करा यावर क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर एकदा अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. कुठे काही चुकलं तर नाही ना, स्पेलिंग वगैरे मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असं. त्यानंतर समावेश करा बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर येथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सर्वप्रथम तलाठी यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि तेथे आपण स्कॅन करून ठेवलेले जे डॉक्युमेंट आहेत तिथून डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तलाठी अहवाल अपलोड करायचा आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय तलाठी असं लिहायचं आहे आणि ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट सक्सेसफुली ॲडेड ओके म्हणायचं आहे. त्यानंतर लाभार्थीचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. येथे आधार कार्ड हा ऑप्शन निवडून चूज फाईलवर क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं. आधार कार्ड इन्फॉर्मेशनमध्ये डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये आधार कार्ड असं लिहायचं आहे. त्यानंतर ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे. डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर ओके बटनावर क्लिक करून रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत या हेडखाली रेशन कार्ड अपलोड करायचं आहे.
डॉक्युमेंट इन्फॉर्मेशनमध्ये रेशन कार्ड असं लिहायचं आहे. ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करून आपण अपलोड केलेले तिन्ही डॉक्युमेंट येथे दिसतील. त्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आणि येथे लाभार्थी समोर असल्यास लाभार्थीचा फोटो घ्यायचा आहे किंवा लाभार्थीच्या फोटोवरून पासपोर्ट साईज फोटोवरून इथे फोटो काढला तरी चालतो. आता माझ्या केसमध्ये दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी इथे ब्लॅक फोटो काढणार आहे. आपण असं करू नये. कॅप्चरवर क्लिक केल्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर फोटो अपलोडेड असा मेसेज येईल. त्यानंतर त्यावर ओके करून पुढे सुरू या बटनावर क्लिक करायचं आहे. आपला दाखला टाकून झालेला आहे. आता आपल्याला त्या दाखल्याचं चलन पेड करायचं आहे. त्याकरता CSC डिजिटल सेवा वॉलेट या बटनावर क्लिक करून पे नाववर क्लिक करायचं आहे. सदर दाखल्यासाठी कट होणारी फी व तिचा तपशील येथे या पद्धतीने येईल. इथे आपल्या परतुलीचा शब्द नोंदवून प्रदान निश्चिती या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला CSC वॉलेटचा पासवर्ड टाकायचा आहे. इथे आपल्या CSC वॉलेटचा पिन टाकायचा आहे इथे आणि सबमिट म्हणायचे. अशा प्रकारे आपला उत्पन्नाचा दाखला टाकून झालेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.